Good morning, students. Today we will discuss about the general character of bacteria. In last lecture, we have seen the general characters of fungi. Today we will discuss more about the general characters of bacteria. As we know, the bacteria are the most successful organism in the living planet, and wide variety of bacteria and much of the bacterial diversity are found in the universe. They lived in this planet for the 2 billion years before the first eukaryotic. Actually, today we see the different type of eukaryotic organism. All these eukaryotic organisms are evolved from the prokaryotic organism, that is bacteria. All the eukaryotic organisms, the ancestor of all the eukaryotic organisms are the bacteria. They evolved into millions of different species. First, we will see the size and shape of the different bacteria. Bacteria are so small that they can only be seen with the help of microscope. विद्यार्थी मित्रांनो, आपण जनरली 40x आणि 10x आणि 60xचा आपण लेन्स वापरतो आपलं प्लांट सेक्शन बघण्यासाठी. बट वी हॅव टू यूज 100x लेन्स फॉर द ऑब्झर्वेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. वी हॅव टू यूज cedar wood oil for the clear observation of the if you want to see the more detailed structure of the bacteria. सो मायक्रोस्कोप ह्या ठिकाणी आपल्याला कंपल्सरी लागतो, आपल्याला जर त्याचं कॅरेक्टरिस्टिक ऑब्झर्वेशन करायचं जर असेल तर. तो कारण हा बॅक्टेरिया व्हेरी मायक्रोस्कोपिक आहे. व्हेन व्ह्यूड अंडर द मायक्रोस्कोप दे हॅव 3 डिफरंट शेप्स. म्हणजे जेव्हा आपण मायक्रोस्कोपच्या अंडर आपण ह्याला ऑब्झर्व करतो तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या डिफरंट शेपमध्ये आपल्याला दिसून येतो. मग त्या बेस्ड ऑन द शेप्स, तर ह्या बॅक्टेरियाचं त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे शेपवरनं. तर फर्स्ट आहे ते म्हणजे बॅसिलाय. बॅसिलाय बॅक्टेरिया आर रॉड शेप्ड बॅक्टेरिया. म्हणजे रॉड लाईक, आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये याचं स्ट्रक्चर ॲक्च्युअली आपण बघणार आहोत. बॅसिलिया बॅक्टेरिया कसं असतात, रॉड शेप म्हणजे काय आहे ॲक्च्युअली. तर बॅसिलाय मीन्स दे आर रॉड शेप्ड स्ट्रक्चर. नेक्स्ट आहे कोकाय. कोकाय आर स्पियर शेप. कोकाय ॲक्च्युअली मीन्स दे आर प्रेझेंट इन अ बंडल, म्हणजे ग्रुप ऑफ बॅक्टेरिया, त्याला आहे कोकाय. फॉर एक्झाम्पल स्टॅपॅलो कोकाय, दे आर प्रेझेंट इन अ बंडल. ग्रेप्स, स्टॅपॅलो कोकाय म्हणजे बंच ऑफ ग्रेप्स, जसं की द्राक्षाचा घडी असतो त्या टाईपमध्ये हे बॅक्टेरिया ग्रुपमध्ये असते, त्याला म्हणायचं कोकाय, स्टॅपॅलो कोकाय फॉर एक्झाम्पल. नेक्स्ट आहे स्पिरिलाय, म्हणजे स्पायरल शेप. स्पायरल शेप जे बॅक्टेरिया आहेत ते त्यांना एका क्लासमध्ये टाकले, त्याला म्हणायचं स्पिरिलाय. हे अशा डिफरंट साईज अँड शेपमध्ये बॅक्टेरियाची डायव्हर्सिटी आपल्याला बघायला मिळते. ह्या स्लाईडमध्ये आपण बघा, दिस इज दी सर्क्युलर शेप बॅक्टेरिया. दिस इज नोन ॲज अ डिप्लो. डिप्लो मीन्स पेअर, डिप्लो डाय. ओके, 2 पेअरमध्ये हे बॅक्टेरियाज आहेत, 3 पेअरमध्ये, म्हणून डिप्लोकोकस बॅक्टेरिया सर्क्युलर शेपमध्ये आहे. हे आहे रॉड शेप. जसं की आपलं एखादं रॉड वगैरे असेल त्या रॉड शेपमध्ये हे बॅक्टेरिया आहेत, म्हणून रॉड शेप बॅक्टेरिया. फॉर एक्झाम्पल ह्याचा आहे कोको बॅसिलाय. ओके, तर हा रॉड शेप्ड बॅक्टेरियाचे हे एक्झाम्पल्स आहेत. टिपिकल स्ट्रक्चर हे जे आहे आपल्याला दिसतो. नंतर नेक्स्ट आहे कर्ड फॉर्म. डिफरंट जे बॅक्टेरियाज आहेत ते अशा कर्व टाईपमध्ये त्यांचं जे शेप आहे दिसतो आपल्याला. फॉर एक्झाम्पल व्हायब्रिओ जीनसमधले जे काही बॅक्टेरियाज आहेत दे आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ कर्व रॉड. नेक्स्ट आहे अदर स्पेसिसमध्ये हेलिकोबॅक्टर. हेलिकल स्ट्रक्चर, जसं की आपलं DNA स्ट्रक्चर हे हेलिकल आहे, रिबन लाईक. म्हणजे एखादा आपण रिबन ट्विस्ट केलं तर ते जसं हेलिकल स्ट्रक्चर दिसतो आपल्याला, तर त्या टाईपमध्ये हे बॅक्टेरिया काही हेलिकल टाईपमध्ये त्याचं शेप असतो, त्याला म्हणायचं हेलिकोबॅक्टर. दुसरं आहे स्ट्रेप्टोकोकस. स्ट्रेप्टो म्हणजे इन चैन. हे तुम्हाला दिसत असेल ह्या ठिकाणी. यू कॅन सी हिअर 1 2 3 4 दे आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ चैन. जसं की अल्गीमध्ये नॉस्टॉक जे स्पीसीज आहे, ओके, त्यातले जे सेल्स आहेत ब्ल्यू ग्रीन अल्गी, दे आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ चैन. त्या ठिकाणी आपण ह्याला ट्रायकोम म्हणतो, पण ह्या ठिकाणी हे स्ट्रेप्टोकोकस बॅक्टेरियासुद्धा असे चैनमध्ये आढळते. दॅट इज नोन ॲज स्ट्रेप्टोकोकस इन चैन. स्ट्रेप्टो मीन्स इन चैन. चैनमध्ये सुद्धा बॅक्टेरियाचं आपल्याला स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळतं. नेक्स्ट आहे स्ट्रेप्टोकोकाय. स्ट्रेप्टोबॅसिलस. हे सुद्धा आपल्याला ह्या ठिकाणी असं रॉड शेपमध्ये स्ट्रक्चर बघायला मिळतं. नेक्स्ट आहे स्पायरिलाय, म्हणजे असं स्पायरल शेप्ड स्ट्रक्चर बॅक्टेरियाचं शेप जे आहे ते आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे कॉर्नी बॅक्टेरिया, क्लब शेपमध्ये.
अशा टाईपमध्ये हे क्लब शेप जे आहेत तर ते हे आहे कॉर्नी बॅक्टेरिया. नेक्स्ट आहे स्टॅफायलोकोकस. मगाशी आपण बघितलं स्टॅफायलो मीन्स असं क्लस्टरमध्ये बंच ऑफ ग्रेप्स, बेस्ट एक्झाम्पल. द्राक्षाची जेव्हा जशी घडी असते अख्खा बंच, त्या टाईपमध्ये हे बॅक्टेरिया असं बंचमध्ये असते, त्याला म्हणायचं स्टॅफायलोकोकाय, क्लस्टरमध्ये बंचमध्ये. त्यानंतर मायकोबॅक्टेरिया आहे एक्झाम्पल. त्यानंतर स्पायरोचिटी आहे, स्पायरल शेप हे सुद्धा स्ट्रक्चर आहे. त्यानंतर स्टेप्टोमायसिस हे सुद्धा बॅक्टेरिया. अशा डिफरंट टाईपच्या शेपवरून ओके तर ह्या बॅक्टेरियाचं काय केलेलं असं क्लासिफिकेशन या ठिकाणी बघू शकता. हे सगळे जे काही क्लासिफिकेशन आहे इंटायर स्ट्रक्चर हे दीज आर ऑल आर दी सर्क्युलर शेप. दिस इज द रॉड शेप. इंटायर जे काही बॅक्टेरिया आहेत, मायकोबॅक्टेरिया आहे, स्टेप्टोबॅसिला आहे, कोकोबॅसिलस, दीज आर दी रॉड शेप बॅक्टेरिया. नंतर दीज आर दी कर्व शेप, स्पायरल शेप आहे, कोरडो वगैरे आहे. ओके तर डिफरंट हे बाकीचे जे काही शेप्स आहेत अदर एक्झाम्पल्स स्टेप्टोमायसिस. इन डिटेलमध्ये आपल्याला मायक्रोबायोलॉजी ह्याचं क्लासिकल स्टडी नाही करायचे, आपल्याला जनरल कॅरेक्टर्स आपल्याला बघायचे. तर फॉर एक्झाम्पलसाठी आपण एवढे काय केलेलं आहे स्टडी. नेक्स्ट तर बॅक्टेरियाचं युनिक फीचर्स काय आहेत, जसं कसं आयडेंटिफाय करायचं प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक बॅक्टेरियाचं. तर फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आहे ते म्हणजे बॅक्टेरिया लॅक मेनी ऑफ द स्ट्रक्चर्स दॅट युकॅरियोटिक सेल कंटेन. जसं की युकॅरियोटिक सेलमध्ये जसं की वेल डेव्हलप्ड फॉर एक्झाम्पल जसं की सेल ऑर्गॅनेल्स आहेत. फॉर एक्झाम्पल वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस. वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस स्ट्रक्चर इज टोटली ॲबसेंट इन द प्रोकॅरियोटिक. म्हणजे बॅक्टेरियामध्ये वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस तुम्हाला बघायला मिळत नाही, कारण ते आहेत फक्त युकॅरियोटिक सेल्समध्ये. तर प्रोकॅरियोटिक म्हणजे बॅक्टेरियामध्ये न्यूक्लियस नसतो. तर मग तुम्ही म्हणाल की हे जेनेटिक मटेरियल कसं असतं, तर जेनेटिक मटेरियल आर प्रेझेंट इन फ्रीली डिस्ट्रीब्युटेड इन द सायटोप्लाझम. त्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर आहे ते ऑल्सो लॅक मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेल्स. डिफरंट टाईपचे जे ऑर्गॅनेल्स आहेत, फॉर एक्झाम्पल मायटोकॉन्ड्रिया आहे, क्लोरोप्लास्ट आहे, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे, गोल्गी कॉम्प्लेक्स आहे. सर हे सगळे जे काही वेल डेव्हलप्ड जे मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेल्स आहेत ते आर टोटली ॲबसेंट इन दी बॅक्टेरिया. नेक्स्ट कॅरेक्टर इज द DNA ऑफ द बॅक्टेरियल सेल इज ऑल्सो डिफरंट फ्रॉम द युकॅरियोटिक सेल्स. जसं की युकॅरियोटिक सेलमध्ये मोस्टली जे DNA मटेरियल आहे इन द फॉर्म ऑफ क्रोमोझोम, तर क्रोमोझोमच्या फॉर्ममध्ये आपल्याला ते जेनेटिक मटेरियल बघायला मिळतो. बट इन केस ऑफ बॅक्टेरिया द DNA इज प्रेझेंट इन सर्क्युलर फॉर्म, डबल स्टँडर्ड सर्क्युलर स्ट्रक्चर्स अँड दे आर फ्रीली डिस्ट्रीब्युटेड इन द सायटोप्लाझम. तर सायटोप्लाझममध्ये असं फ्रीली काय झालेला असतो, तो डिस्ट्रीब्यूट झालेला असतो रँडमली कुठं पण. तर बॅक्टेरियल DNA इज कंटेन्ड इन वन सर्क्युलर क्रोमोझोम. आता सर्क्युलर क्रोमोझोममध्ये असतो लोकेटेड इन द सायटोप्लाझम, जसं की युकॅरियोटिकमध्ये हा क्रोमोझोममध्ये असतो. नेक्स्ट कॅरेक्टर जे आहे ते म्हणजे बॅक्टेरिया ऑल्सो हॅव 2 ॲडिशनल युनिक फीचर्स, अ सेल वॉल अँड फ्लॅजेला. हे सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आहे. सेल वॉल आणि फ्लॅजेला हे बॅक्टेरियामध्ये असतो. सम बॅक्टेरिया ऑल्सो हॅव अ कॅप्सूल आउटसाइड द सेल वॉल. हे काही कॅरेक्टरिस्टिक फीचर्स, काही बॅक्टेरिया आयडेंटिफिकेशन करण्यासाठी कॅप्सूल आहे की नाही सेल वॉलवरती ह्या ठिकाणी ऑब्झर्व केला जातो अंडर मायक्रोस्कोप. तर हे सुद्धा एक कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आहे. सगळ्या बॅक्टेरियावरती हा कॅप्सूल स्ट्रक्चर नसतो, तर काही बॅक्टेरियामध्ये सेल वॉलच्या आउटर लेअरवरती कॅप्सूल स्ट्रक्चर असतो. हा एक लेअर मेम्ब्रेनवरती एक लेअर असतो, त्याला म्हणायचं कॅप्सूल लेअर. सेल वॉलच्या आउटसाईडवर स्ट्रक्चरवरती असतो. हे एक दीज आर द युनिक फीचर्स. फर्स्ट युनिक फीचर्स आहे लॅक ऑफ मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेल्स, ॲब्सेंट ऑफ न्यूक्लियस. त्यानंतर जेनेटिक मटेरियल जे आहे दे आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ डबल स्टँडर्ड सर्क्युलर स्ट्रक्चर. अँड ॲडिशनल फीचर्स म्हणजे काय, सेल वॉल विथ फ्लॅजेला. नेक्स्ट कॅरेक्टर ते म्हणजे सेल वॉल. तर सेल वॉल जे आहे ते बॅक्टेरिया आर सराउंडेड बाय सेल वॉल. तर सेल वॉल विच कन्सिस्टिंग ऑफ पेप्टिडोग्लायकॉन. ओके तर जसं की प्लांट सेल्स तुम्ही जर बघितलं तर प्लांट सेलमध्ये आपल्याला सेल्युलोज बघायला मिळतो सेल वॉल स्ट्रक्चरवरती. त्यानंतर फंगसचं जर सेल वॉल आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं की फंगस सेल वॉल हा मोस्टली कायटिनपासून बनलेला आहे. कायटिन इज ऑल्सो कार्बोहायड्रेट. तर इथं जसं की बॅक्टेरियाचा सेल वॉल हा पेप्टिडोग्लायकॉनपासून बनलेला आहे. दिस कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल कन्सिस्ट ऑफ शुगर अँड अमायनो ॲसिड्स. तर हे मोस्टली पेप्टिडोग्लायकॉन जे आहे तर पेप्टिडोग्लायकॉन हा शुगर मॉलिक्यूल अँड अमायनो ॲसिडपासून हा बनलेला असतो. द सेल वॉल इज इम्पॉर्टंट फॉर द प्रोटेक्टिंग बॅक्टेरिया. हा सेल वॉल खूप महत्त्वाचा आहे बॅक्टेरियाला डिफरंट इन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये प्रोटेक्शन करण्यासाठी, स्ट्रेस कंडिशनमध्ये प्रोटेक्शन करण्यासाठी. दिस इज इम्पॉर्टंट फीचर्स फॉर द बॅक्टेरिया. द सेल वॉल इज सो इम्पॉर्टंट दॅट सम अँटीबायोटिक्स सच ॲज पेनिसिलिन किल बॅक्टेरिया बाय प्रिव्हेंटिंग द सेल वॉल फ्रॉम फॉर्मिंग. जसं की एखादा आपण अँटीबायोटिक खातो, फॉर एक्झाम्पल पेनिसिलिन खाल्ला, स्टेप्टोमायसिन खाल्ला, तर दीज डिफरंट टाईप ऑफ अँटीबायोटिक
आता हे जे अँटीबायोटिक आहे ते अँटीबायोटिक मोस्टली बॅक्टेरियाला किल करतो. याचा अर्थ काय की त्याचं सेल वॉल जे फॉर्मेशन आहे ते सेल वॉल फॉर्मेशनमध्ये सेल वॉल सिंथेसिसमध्ये ब्लॉकेज आणतो. त्यामुळे बॅक्टेरियाची डेव्हलपमेंट होत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी बॅक्टेरियाची जी ग्रोथ आहे ते काय होतो, इनिबिट होतो. त्यामुळं बॅक्टेरिया जे पॉप्युलेशन आहे ते कंट्रोलमध्ये होतो. तर ऑल दीज अँटीबायोटिक्स दे यूज मेनली फॉर द इनिबिशन ऑफ द सेल वॉल सिंथेसिस इन बॅक्टेरिया. नेक्स्ट कॅरेक्टर is some bacteria depends on host organism for the energy and nutrition. काही जे बॅक्टेरियाज आहेत, मोस्टली जे डिसीज कॉझिंग जे बॅक्टेरियाज आहेत ते आर पॅरासायटिक इन नेचर. म्हणजे त्यांचं जे फूडसाठी जे एनर्जी लागतो, जे एनर्जी आहे ते एनर्जी दुसऱ्या ऑर्गॅनिझमवरती, लिव्हिंग ऑर्गॅनिझम, इट मे बी डिफरंट टाईप ऑफ ॲनिमल्स. तर वेगवेगळ्या ॲनिमलवरती त्याच्या बॉडीमध्ये एंटर करून तर त्या बॉडीमधलं एनर्जी तो काय करतो, यूज करतो. दीज बॅक्टेरिया नोन एज पॅरासायटिक बॅक्टेरिया. इफ होस्ट स्टार्ट अटॅकिंग द पॅरासायटिक बॅक्टेरिया, द बॅक्टेरिया रिलीज लेअर ऑफ स्लाईम दॅट सराउंड द सेल वॉल. सपोज एक तुमच्या बॉडीमध्ये एखादा बॅक्टेरिया एंटर केला आणि तुमचं बॉडी जर त्याच्या अगेन्स्ट जर अँटीबॉडीज जर तयार करत असेल तर त्या अँटीबॉडीजपासून प्रोटेक्शन करण्यासाठी बॅक्टेरिया आपल्या सेल वॉलवरती एक स्लाईम लेअर बनवतो स्वतःचं प्रोटेक्शन करण्यासाठी. दिस स्लाईम ऑफर अन एक्स्ट्रा लेअर ऑफ प्रोटेक्शन. हा खूप महत्त्वाचं प्रोटेक्शन करतो स्वतः बॅक्टेरियाला सर्वाईव्ह करण्यासाठी. नेक्स्ट कॅरेक्टर हे पहा, ह्या ठिकाणी यू कॅन सी दी डिटेल स्ट्रक्चर ऑफ बॅक्टेरिया. यू कॅन सी दिस इज येलो कलर, दिस इज द फ्लॅजेला. नंबर ऑफ फ्लॅजेला विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द मुवमेंट ऑफ बॅक्टेरिया. हे जे ह्या ठिकाणी बघता तुम्ही, हे दिस इज द फ्लॅजेला. हा फ्लॅजेला मुवमेंट करण्यासाठी आहे. त्यानंतरनं हा आउटसाईडवरती जे लेअरवरती तुम्ही बघताय, दीज आर द ऑल आर द पिलाई स्ट्रक्चर्स. पिलाई इज ऑल्सो इम्पॉर्टंट. नेक्स्ट आहे दिस इज कॅप्सूल. यू कॅन सी हिअर द लेअर, दिस इज outside outermost part of the cell wall, this is yellow color, this is called as the capsule layer. and कॅप्सूल नंतरनं जे काही हे ग्रीन कलरचं ह्या ठिकाणी स्ट्रक्चर दाखवले ते म्हणजे सेल वॉल स्ट्रक्चर. इंटायर ग्रीन कलर, दिस इज सेल वॉल स्ट्रक्चर. अँड सेल वॉलच्या आतमध्ये जे आहे ते सायटोप्लाझमिक मेम्ब्रेन अँड आत साईडला सगळं सायटोप्लाझम अँड ह्याच्यामध्ये सगळं जे DNA मटेरियल आहे ते असं रँडमली सायटोप्लाझममध्ये डिस्ट्रीब्यूट झालेलं असतं. दिस इज दी स्ट्रक्चर ऑफ बॅक्टेरियल. नेक्स्ट आपण बघूया ते म्हणजे ॲक्च्युअल प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेलमध्ये काय डिफरन्सेस आहेत. ह्या ठिकाणी आपल्याला प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक स्ट्रक्चरमध्ये क्लिअर कट डिफरन्स ह्या ठिकाणी दिलेला आहे. तर ह्यावरून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की प्रोकॅरियोटिक म्हणजे बॅक्टेरियाचे स्ट्रक्चर्स काय काय आहेत. फर्स्ट ऑफ ऑल वी विल फोकस ऑन प्रोकॅरियोटिक स्ट्रक्चर्स. फर्स्ट इज कॅरेक्टर नो मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस. तर आपण बघितलं लास्ट स्लाईडमध्ये की मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझममध्ये नाही आहे. तर तेच तुम्ही जर युकॅरियोटिक म्हणजे प्लांट सेल जर तुम्ही ऑब्झर्व केलं की त्या प्लांट सेलमध्ये तुम्हाला वेल डेव्हलप्ड मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस तुम्हाला बघायला मिळेल युकॅरियोटिक सेल्समध्ये. फॉर एक्झाम्पल ॲनिमल असू दे किंवा प्लांट सेल असू दे. नेक्स्ट कॅरेक्टर जर प्रोकॅरियोटिक जर बघायचं झालं तर ते म्हणजे सेल वॉल इज मेड अप ऑफ पेप्टिडोग्लायकॉन. सेल वॉल जे आहे ते पेप्टिडोग्लायकॉन लेअरपासून बनलेलं आहे. पेप्टिडोग्लायकॉन इज द थिकनेस ऑफ द वॉल डिपेंड्स ऑन वेदर द सेल इज ग्रॅम पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. तर हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. बॅक्टेरियाचं कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आहे. बॅक्टेरियामध्ये दोन प्रकारचे बॅक्टेरिया असतात. एक आहे ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया, दुसरा आहे ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया. तर त्या सेल वॉल ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरियामध्ये आणि ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये जे थिकनेस आहे सेल वॉलचं, जे पेप्टिडोग्लायकॉनचं लेअर आहे ते डिफरंट असतं थिकनेस त्यामध्ये. तर त्याच्यावर ते दिस thickness of the peptidoglycan is very important for the identification of gram positive and gram negative bacteria. तर when we talk about eukaryotic cell wall, ही प्रेझेंट जर eukaryotic cell wallवरती जर सेल वॉल जर असेल तर मेड अप ऑफ सेल्युलोज, कायटिंग इन केस ऑफ फंजाय. तर मोस्टली प्लांट सेलमध्ये सेल वॉल जे आहे ते सेल्युलोजपासून बनलेला असतो. आणि फंगसचं जर आपण सेल वॉलचं जर स्ट्रक्चर बघितलं त्यामध्ये मोस्टली हे कायटिनपासून बनलेलं असतं. हे दिस इज द सेकंड कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ प्रोकॅरियोटिक सेल. नेक्स्ट कॅरेक्टर इज दी नो मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेल्स. आपण बघितलं की मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेल्स कुठले कुठले आहेत ते म्हणजे मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, न्यूक्लियस, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गोल्गी कॉम्प्लेक्स. दीज आर द मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेल्स. दे आर टोटली ॲब्सेंट इन द बॅक्टेरिया. दॅट मीन्स प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. बट युकॅरियोटिक ऑर्गॅनिझममध्ये सगळे मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिल्स तुम्हाला बघायला मिळतील विथ कंपार्टमेंटलायझेशन. नेक्स्ट कॅरेक्टर हॅव पिलाय, स्मॉल
जसं की स्ट्रक्चर आपण बघितले फिम्ब्रिएट स्ट्रक्चर, फिम्ब्रिया किंवा पिला ह्या बॅक्टेरियावरती एक कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आहे. अँड फ्लॅजेला, दीज आर द टू इम्पॉर्टंट स्ट्रक्चर विच आर इम्पॉर्टंट फॉर द मुवमेंट ऑफ बॅक्टेरिया. प्रोपल्शन म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी त्याला मुवमेंट जर करायचं असेल तर विथ द हेल्प ऑफ दिस फ्लॅजेला अँड पिला दे कॅन इझिली मूव्ह. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आहे ते म्हणजे म्युसिलॅजिनस कॅप्सूल. हे खूप महत्त्वाचं आहे बॅक्टेरियाला स्वतः दुसऱ्या अँटीबॉडीजपासून प्रोटेक्शन करण्यासाठी. सेल वॉलच्या एकदम बाहेरच्या साईडला जे लेअर असतो त्याला म्हणायचं कॅप्सूल लेअर, ते आर म्युसिलॅजिनस इन नेचर. तर तेच आपण जर युकॅरियोटिकमध्ये जर बघितलं तर असं म्युसिलॅजिनस लेअर तुम्हाला बघायला मिळत नाही. देअर इज नो सच म्युसिलॅजिनस कॅप्सूल इज प्रेझेंट इन द युकॅरियोटिक सेल्स. सेल साईज रेंज फ्रॉम 0.5 mm टू 100 mm. तर सॉरी ह्या ठिकाणी 0.5 mm टू 100 mm म्हणजे मायक्रोमीटरमध्ये आपल्याला बॅक्टेरियाचे साईज बघायला मिळतो. 0.5 टू 100 मायक्रोमीटर म्हणजे स्मॉल मायक्रो ऑर्गॅनिझम बॅक्टेरियाचं जर बघितलं आणि लार्जेस्ट बॅक्टेरिया, ह्या पद्धतीचं सेलची जी रेंज आहे, साईज आहे, ते आपल्याला मायक्रोमीटरमध्ये आपल्याला मोजावा लागतो. ते म्हणजे जसं की जेव्हा आपण युकॅरियोटिकबद्दल सेलबद्दल आपण बघतो स्ट्रक्चरचं सेल साईज वगैरे, तर त्यावेळेला आपल्याला 10 ते 150 मायक्रोमीटर म्हणजे याची सेलची साईज बघा किती मोठी आहे युकॅरियोटिक सेलमध्ये. तर हा युकॅरियोटिक सेलची जी साईज आहे ती मोठी असते ॲज कम्पेअर टू प्रोकॅरियोटिक सेल. दिस इज द मेन डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टर ऑफ प्रोकॅरियोटिक सेल्स मीन्स बॅक्टेरिया. जर ह्या ठिकाणी मी कंपॅरेटिव्ह स्ट्रक्चर दाखवलं म्हणजे तुम्हाला इझिली लक्षात ठेवता येईल की प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला आयडेंटिफाय कसं करायचं. ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर. मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर हे न्यूक्लियस आहे सगळ्यात महत्त्वाचं. ते न्यूक्लियस मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर कुठल्याही मेम्ब्रेन बाउंड्स जे ऑर्गॅनेल्स आहेत ते टोटली प्रोकॅरियोटिकमध्ये ॲब्सेंट. अँड व्हेन वी टॉक अबाउट युकॅरियोटिक मेम्ब्रेन बाउंड्स ऑर्गॅनेल्स आर प्रेझेंट. तर सेलवॉल तुम्हाला दोन्हीकडे बघायला मिळेल, बट मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेल्स आर प्रेझेंट ओनली इन द युकॅरियोटिक सेल्स बट नॉट इन द प्रोकॅरियोटिक सेल्स मीन्स बॅक्टेरिया.